हा पंच 4 षटकांचा हा सामना आहे आणि 1 षटक पॉवर प्लेचा असेल. चला सामना सुरू करत आहे. विजय दादा, विजय पाटील. ठाणे कोपरी संघ आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार आपली जी फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना विजय पाटील 4 षटकांचा सामना सध्या आपण बघतोय आणि मॅन ऑफ द मॅच ची जी गिफ्ट आहे सध्या आपण बघितलं गेलंय सई संजयजी ओघे यांच्या मार्फत दिली जाते. सध्या तेही आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना इथून पहिल्याच चेंडूवरती परतावा लागेल हिम्मतला, कारण इथून बॅटची एज लागली गेली आणि इथून पहिल्याच चेंडूवरती विजय पाटीलच्या या चेंडूवरती गडी बाद होतोय. साहेब आहेत आणि या मंडळामध्ये आपण नेहमीच ज्यांना पाहिलेलं कोपरी ठाण्याचे त्यांचा पण सन्मान आहे. पाटील सध्या नितीन पाटील यांचा पण सन्मान करणार आहोत. मी या ठिकाणी विनंती करतोय मनोहर पाटील साहेब, भाई काका मनोहर पाटील साहेब आणि लक्ष्मण पाटील साहेब आपल्या तिघांना विनंती असतं आपण एक सन्मान करूयात. मनोहर पाटील साहेब, भाई काका आणि लक्ष्मण पाटील साहेब आपल्या या आगरी सांस्कृतिक मंडळामध्ये आपण ज्यांना पाहिलेलं आहे नितीनजी पाटील आपल्या कोपरी ठाण्याचे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. कॅमेरामॅन फक्त 2 मिनिटं आपण व्यासपीठावरती जिथे हा सन्मान होतोय. चला हे सन्मान चिन्ह ते मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. थँक्यू सो मच नितीनजी पाटील, आपल्या मनापासून आभार आहेत. कोपरी ठाण्याचे आई चिखला देवी संघाचे खेळाडू आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. पुढचा मॅच सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये घनश्यामजी भोईर आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकताय. धन्यवाद. इथून पहिल्या चेंडूवरती गडीबाद आपण बघितलं गेलंय. सध्या तरी जर विचार केला तर नवीन बॅटर आपण सध्या बघतोय. नवीनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. इथून सचिन पाटील येतील आणि चांगल्या पद्धतीचा इथून चेंडूला स्टॉपही केले गेले, पण फेक करताना कलेक्शन नाही करण्यात आलं आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला भेटले जातात. सध्या पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 1 गडी बाद झाल्यात सध्या बावधवी चंद्रपडा या संघाच्या. सुरेश शेट्टी, किरण शेट्टी, महेश ठाकूर, पप्प्याभाई यांच्याकडून 3 विकेट जर विजय पाटील यांनी घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 विकेट विजय पाटील यांनी घेतले तर सुनंदा पाटील मॅडम यांच्याकडून 500 रुपये आहेतच. पुढचा बॉल हवेमध्ये खेळला, फटका पाठीमागे संजय, बॉलला थांबवलंय बॉलला सुंदररित्या मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेले. घनश्यामजी 3 बॉलचा खेळ संपला, 3 रन. नक्कीच झाले 3 चेंडूवरती 3. आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाज होते. पहिल्या षटकाच्या या 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी आहे, तिथून गडी बाद झाल्यात. मग इथून पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न आणि या 2023-24च्या हंगामामध्ये जर विचार केला तर सर्वात चांगला संघ जर आपण बघितला गेला तर भावदेवी कांदरपडा मास्टरचा संघ आपल्याला नेहमीच चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतोय. आणि आतापर्यंत जर विचार केला तर चांगला चेंडू हाताळला जातोय. आणखीन एक डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. किरण कोहली आहेत सध्या स्ट्राईक एंड वरती, पण त्यांना पूर्णपणे बांधून काम विजय पाटील यांच्या मार्फत. आणि घनश्यामजी नेहमीच मी घासकोपरीचे जेवढे मॅचेस पाहिलेत म्हणजे त्या घासकोपरीच्या मॅच मध्ये विजय पाटील यांचे पहिले जे षटक असतं ना ते कमी ओव्हरचं असतं, कमी रन देतात, लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतायत आणि इतकं वर्ष क्रिकेट आधी क्रिकेटने खेळलेलं आहे. मग क्रिकेटमधून काय मिळाला, अनुभव मिळाला, तो अनुभव दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने चांगला बॉल आहे. पुन्हा मात्र ऑन साइडला फटका खेळला गेला, गॅपमध्ये खेळला महेश पाटील, नाही पोहोचणार बॉलवरती आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. चौकार धन्यवाद डीजे. चौकार
येतोय आणि चौकारीने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 7 धावेवरती पोहोचलाय आणि इथून प्रहारही केलाय. महेश आहेत चेंडू खाली. महेश बघत राहतील कारण महेशच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद. विनंती असेल कासार वडवली मास्टर ए संघ कर्णधार. कासार वडवली मास्टर ए संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल. चला एक षटका देखील संपलाय. धावा आहेत 13 वरती एक विकेट गमावल्यात. एक पारितोषिक आहे सचिन पाटील यांच्यासाठी. सुनंदाजी पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहेत आणि पारितोषिक आहेत 2 विकेट जर मैदानावरती घेतलं सचिन तर 500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र सचिन पाटील यांना दिलं जाणार आहे. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. नक्कीच इथून सचिन वरती जबाबदारी असेल. इथून जर बघितलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिच केलं होतं. फलंदाजाने छेडछाणी केली या चेंडूवरती. नवीन आहेत सध्या आणि नवीनच्या माध्यमातून ही छेडछाणी केले आणि सध्या तरी जर विचार केला तर चांगली छेडछाणी आहे कारण या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 15 धावेवरती. सध्या तरी 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर कांद्रपडा मास्टर संघ एक गडीबाद झाल्यात. 7 चेंडूमध्ये 15 बनवल्यात. बॅटमधून एक जर बघितलं तर किरणच्या बॅटमधून एक मोठा फटकाही आलाय. इथून जर विचार केला तर नवीन या धावसंख्येमध्ये पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम त्याच्या मार्फत होतंय. नवीन आहे पण नवीनला मी आधी पण सांगितलं होतं नवीन आहे पण नवीन नाही तो नवीन जुना आहे. नवीन नाही नवीन जुना आहे आणि आचोल्याला नवीन जुना खेळ केला होता तो नवीन सध्या आहे. नवीन आहे. नवीन फटका खेळलाय. छान खेळला. ऑन साइडला बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड मध्ये चाललाय. दीपक आलाय. ओहो नहीं ये नहीं करना. डीजे वाला कुछ भी करना लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. गलती से मिस्टेक वाला गाना बज गया तर मैदानावरती बँड बाजा 12 सर्व काही येणार. सर्व काही वाजणार. इथून मात्र ते होणार. चुकी झाली होती दीपक कडून पण खेळ आहे ना क्रिकेटचा खेळ आहे. मग क्रिकेटचा खेळ प्रेशर बिना खेळला जातो. प्रेशर घ्यायचं दबाव घ्यायचा आहे.
हॅलो चेक, हॅलो चेक. या ठिकाणी लाईट आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आजचे उत्सववर्ती सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आमच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आपण मॅचकडे बोलतोय. धावसंख्या झालेली आहे 20. आत्ताच लाईट आलेलं आहे. या ठिकाणी सर्व अरेंजमेंट चालू झालेली आहे. या ठिकाणी स्कोर होतोय. या ठिकाणी ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आपण बॉडी लाईनच्या दिशेने एक फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्याचप्रमाणे पॉईंट आणि 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त असा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहत आहात सत्यनारायण कोपरीच्या या मैदानामधून. चला मॅचला सुरुवात करायची. आपल्याला अजून खूप काही सामने खेळवायचे आहेत. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं आणि तमाम दरी क्रिकेट प्रेमींचं आम्ही या ठिकाणी अत्यंत मनापासून सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजा चेंडू सुंदरीचा तटावर चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मागे घेतोय. खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. येत्या धावा 4 मिळतोय चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडाप्रेमींचं आम्ही अत्यंत मनापासून सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत आणि सामना करण्याचे संदीप यांच्याच बॅटमधून आत्ताच एक जबरदस्त असा चौकार आपण पाहिलेला होता. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. अजूनही 27.27 आवश्यकता या ठिकाणी घासकोपरी संघासाठी. संदीप दादा वैयक्तिक 4 धावांवरती खेळतात. त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत. सुंदर चेंडू इतका सुंदर त्या तटावर ऑन साईडला ऑफ साईडला जातोय चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव बनवते. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होत नाहीये. एकच धावेने धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 25 वरती 25 वरती. 2.2 षटकांचा सामना या ठिकाणी संपलेला आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता. तितक्या सुंदर तटाला चेंडू जातोय. सीमारेषा पार येतोय. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. या ठिकाणी गगनचुंबी असा षटकार मारून थोडंसं जान फुकलेलं आहे. परंतु अजूनही काही षटकारांची अशी गरज आहे. या ठिकाणी 31 धावा झालेल्या आहेत. यापुढील सामना कोणता सामना असेल त्याचं घनश्यामजी भोईर यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. मी त्यांना पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो. धन्यवाद. सध्या इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चला विनंती असेल श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. प्रभाकरजी योग्य असतील कोपरी गावचे माजी उपसरपंच. विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे कारण आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. म्हणून विनंती असेल. पुन्हा एकदा सचिनच्या बॅट मधून चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद टीचे. धावसंख्या पलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर विचार केला तर श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ पोहोचलाय. तो म्हणजे 37 धावेवरती आणि इथून जर आपण बघितलं गेला तर पाठलाग करायचा होता 74 धावेचा आणि सध्या 37 वरती पोहोचलाय. आणि या षटकातील धनंजय पाटील जोडले गेलेत. चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 7. नाही अजूनही होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवा. आय कॅन डू इट. मी करू शकतो हे स्वतःला म्हणायचं आहे. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा ओव्हर द विकेटने खोलबट टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह केलं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आता काय करायचं आहे. एकच धाव घ्यायचे आहेत. पण घनश्यामचा बदल कुठून झाला म्हणजे 74 रन कुठून झाल्या. त्याचं कारण होतं श्री गणेश घासकोपरी संघानं सुरुवातीला 2 षटक चांगली टाकली नो डाऊट. पण त्याच्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये जो पहिल्या बॉलवरती जो चौकार गेला ना तिथून सुरुवात झाली. गेम चेंज होण्यासाठी जास्त वेळ जात नाही. मोमेंटम 36 धावेची गरज आहे 6 चेंडूमध्ये. 6 बॉलमध्ये 36 हव्यात. पण गेम सुरू कुठून झाला जिथे 3रं षटक सुरू झालं आणि त्या अतिरिक्त धावा दिल्या ना त्या बाउंड्री सोडल्या षटकार सोडले जवळजवळ त्या धावा होत्या ना त्या 15 16 17 18 त्या कारगिरी साबित होणार आहेत. नो डाऊट घासकोपरी संघ मैदानावरती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार. पण धावा कुठे गेल्या तर 10-15 धावा ज्या मिसफिल्ड मध्ये घालवल्यात ना
त्या मिस फील्ड मधल्या गेलेल्या धावा आहेत ना त्या कधी आता इथे मात्र मला वाटतं की महागड्या ठरू शकतात घनश्यामजी. हा नक्कीच, कारण महत्वाचं असतंय जर क्रिकेटच्या जर बघितलं गेलं म्हणजे क्रिकेटच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण हा महत्वाचा भाग असतो. म्हणजे तुमच्याकडे बॅट्समन कोण आहे, तुमच्याकडे गोलंदाज कोण आहे हे महत्वाचं नाही, महत्वाचं आहे की तुमच्या संघामध्ये बेस्ट फिल्डर कोण आहे. कारण जेव्हा जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करेल आणि त्या गोलंदाजीवरती जेव्हा झेल उडाला असतो ना तो झेल पकडणं महत्वाचं असते आणि तो झेल पकडल्यानंतर त्या फलंदाजाला सुद्धा परतावं लागते. मग महत्वाचा क्रिकेटमध्ये भाग जर बघितला इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण अक्षय राऊत आहेत या संघाचे कर्णधार आहेत. इथून सचिनला परतावं लागतंय, पहिला चेंडूवरती इथून गडी बाद होते. आणि तिथे नवीनला पहिलं तर नवीननं स्माईल दिले पण नवीनची स्माईल नवीन नाही जुनी आहे, जुनी स्माईल आहे. नवीन आहेत, नवीन स्माईल दिले, जुनी दिलंय पण नवीन खुश आहे, सध्या खुश आहेत. हरेश्वर पाटील 25-25 मैदानावरती जात आहेत. तोपर्यंत ऐकूयात एक संगीत डीजे. गोआईची झांजुरा गो पायाचे बरोबरी आईची झांजुरा गोआईची आपल्याकडे प्रसिद्ध सण असणारा होलीचा सण कोकणामध्ये शिमगा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रत्येकाचा आवडता सण असतो. मला तरी वाटतं की प्रत्येकाचा आवडता सण असतो आणि या आवडत्या सणाला प्रत्येक जण मिस नाही करत. भरपूर जण सुट्टी तर असते त्या दिवसामध्ये पण प्रत्येकाचा आवडता सण म्हणून होलीचा सण आहे. गोलंदाज रेडी आहेत. हरेश्वर पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका खेळला ऑफ साइडला निघून गेलाय. एकला डबल मध्ये नाही कन्वर्ट करणार. एक धाव मैदानावरती आलेले आहेत. घनश्यामजी भोईर आहेत जॉईन आहेत पुन्हा एकदा. नक्कीच एक जर विचार केला तर मोठा फटका खेळण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे पण इथून विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता आहे. सध्या गणेश ठाकूर आहेत आमच्या सोबत, म्हणजे आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये धनंजय पाटील गणेश ठाकूरही आहेत आणि तेही सध्या त्यांच्याही चेहऱ्यावरती स्माईल आहे. जशी स्माईल नवीनच्या चेहऱ्यावरती आहेत ना तशी स्माईल त्यांच्याही चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला भेटते. आता काही जण माझ्याकडे आले होते, मला विचारलं की ते दुकान कुठे आहे, कसलं दुकान आहे ते नाही विचारलं पण ते पण सांगेन. हो फटका छान खेळला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. काय घडल्याची चर्चा आहे तिथे. बॉलला अडवलं गेलंय का? यस अडवलं गेलंय. क्रुशियल मोमेंटला आम्हालाही तसं थांबावं लागतं परंतु अडवलं गेलं. क्षेत्ररक्षक सांगतात जम्प केली त्याच्यानंतर बॉलला फेकलं मध्ये. आक्रमण संदीप पाटील यांच्या बॅटमधून फटका खेळलाय, दर्जेदार खेळलाय आणि जाता जाता आठवणी गोल राहतील. चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे आणि इथून चौकारी येतोय पण इथून सामना विजयी होतोय. मी विनंती करेन अक्षय राऊत दादा यांना विनंती करेन की आपण यायचं लगेच यायचं. टॉस केलं जाईल. अक्षयजी राऊत लवकर या, धावत या. आणि घासकोपरी संघ एका लाईनअप मध्ये जातोय. चला आई भाऊदेवी, सर्व खेळाडूवरती आमची नजर आहेत. मैदानावरती लाईन मध्ये जाणारे सर्व खेळाडू आई भाऊदेवीचे. चला किरण पाठीमागे नाही जायचं, मैदानामध्ये जायचंय. बाबूराव आलेला आहे.